नमस्कार, मी पोपट विटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे तापमान वाढत असल्यामुळे आता 1 मे पासून ग्रीन सिटी मोहीमचं शुभारंभ करण्यात येणार आहे. सर, काय संकल्पना आहे, काय सांगाल? नमस्कार. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट व शहरातील विविध NGO यांच्या माध्यमातून अहिल्यानगर ग्रीन सिटी कशी करता येईल यासाठी आम्ही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम राबवतोय. यामध्ये 1 वर्षामध्ये 1,00,000 वृक्ष लावण्याचं आमचं मानस आहे आणि हे करत असताना शहरातील विविध संस्था, विविध संघटना, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स यांना बरोबर घेऊन आम्ही आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त झाडं आपल्याला कशी लावता येतील, जेणेकरून आपण पाहताय की फक्त इथंच नव्हे तर जगामध्ये आपण जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण पाहतोय की तापमानच खूप वाढत आहे आणि एकमेव याच्यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावणं. कारण झाडं लावल्यानंतरच खरं म्हणजे तापमानामध्ये आपल्याला थोडंफार ह्याच्यामध्ये कंट्रोल करता येणार आहे. त्यामुळे शहरामध्ये चांगली झाडं पाहिजे असा आमचा मानस आहे आणि आम्ही ते 1 मे त्याचं उद्घाटन करत आहोत. मी आपल्या नवभारत आणि नवराष्ट्र टाइम्सच्या वतीने नगर शहरातील संघटनेला, विविध संघटनेला, लोकांना आवाहन करतो की आपणही या मोहिमेमध्ये सामील व्हा. तर म्हणजे ही एक लोक चळवळ आपल्याला उभी करायची आहे आणि आपल्या प्रत्येकाचं, या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक ह्युमन बिंग आहे म्हणजे मनुष्य आहे, त्याचं कर्तव्य आहे की आपण झाडं लावली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, ती जगवली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं खरं म्हणजे आम्ही ही मोहीम राबवत आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असणार आहे. आपण जर आम्हाला झाडं दिली तर ती लावण्याची, जगवण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. आपण जर आम्हाला म्हटले की तुम्ही आम्हाला झाडं द्या, तर आम्ही तुम्हाला झाडं द्यायची आमची तयारी आहे. ही जबाबदारी जर संघटना घेत असतील तसंही आम्ही करणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या लोकांना सहभागी करून एक चांगली मोहीम आम्ही येत्या 1 वर्षामध्ये राबवणार आहोत. ही झाडं कुठं कुठं लावण्यात येणार आहे? आता त्याच्यामध्ये रस्त्याच्या कडेला आपण पाहतो जिथं लाईटीचा, वायरीचा किंवा खाली कुठल्या लाईनचा अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला लावणार आहोत. शहरातील ओपन स्पेस असतील, बगीचा असतील, अजून ज्या शाळेच्या बाहेर एरिया असतील, ग्राउंड असेल, ग्राउंडच्या आजूबाजूने असतील, शहरामध्ये जास्तीत जास्त लावण्याचा आमचा मानस आहे. तसं आम्ही करणार आहोत. जर एखाद्याला झाडं द्यायची असेल किंवा ते कुठं संपर्क वगैरे ते करू शकतात? त्यांनी आमच्या महानगरपालिकेचा उद्यान विभाग आहे त्यांच्याशी संपर्क करावा किंवा माझ्या कार्यालयात जरी आपण संपर्क केला तरी आमची टीम त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहे. अशा पद्धतीने आता अहिल्यानगर ग्रीन सिटीच्या दिशेने पाऊल ठेवणार आहे, कारण की एक चांगला उपक्रम उपमहापौर धनंजय जाधव यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.